जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाला आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला नक्की आनंद निर्माण होईल तुमच्या चेहऱ्यावर, कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर जाहीर केली आहे। ही ऐकून खरोखर तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल, कारण लाडकी बहीण योजनेतील पुढील हप्त्यासाठी तब्बल 3700 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम आज म्हणजे 7 ऑगस्ट 2025 पासून बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून अगदी कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात रक्षाबंधनाचे खास गिफ्ट म्हणजे 3000 रुपये जमा होणार आहे। तुम्हाला तुमच्या मोबाईलचे टॅक्स मेसेज येईल, तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता रक्कम जी आलेली आहे ती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते म्हणजे प्रति महिना तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे दिला जातो। त्याच पद्धतीने 3000 रुपये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आपले महाराष्ट्राचे वित्तमंत्री व अर्थ खात्याचे मुख्यमंत्री या योजनेच्या हप्त्यासाठी 3700 कोटी रुपयाचे खास महिला व बाल कल्याण खात्याला उपलब्ध करून दिलेला आहे। आणि या योजनेसाठी सगळे नियोजन आहे। रक्षाबंधनाचा सण जो यंदा 9 ऑगस्ट म्हणजे शनिवार रोजी साजरा होणार आहे, त्यापूर्वी ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, तुम्ही हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आनंदाचा उत्साह साजरा करावा, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी विशेष आदेश दिलेला आहे आणि त्यांना आपले लाडके भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी पूर्णपणे पाठिंबा आहे। त्यांच्या एकत्रित प्रयत्नाने ही रक्षाबंधनाचे गिफ्ट तुम्हाला सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो, कारण सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे या योजना अंतर्गत सर्व पात्र लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची प्रक्रिया निर्माण करण्यात आलेली आहे। ती म्हणजे तुम्हाला आता या योजनेचा हप्ता जर घ्यायचा असेल, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जर एकत्रित हप्ता घ्यायचा असेल तर KYC होईल, त्यांनाच आता हप्ता दिला जाईल। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, तुम्हाला तुमचे KYC पूर्ण करावे लागणार तरच तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे। आता तुम्हाला जो लाभ दिला जातो दरमहा 1500 रुपये पुढील मिळणार नाही, कारण जर तुम्ही KYC केलं नाही तर तुम्हाला पुढील हप्ता दिला जाणार नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं लागेल की तुमचा KYC झालाय की नाही, तुमच्या हक्काचा लाभ जो तुम्हाला मिळतोय हा लाभ तुम्हाला कसा भेटेल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तरच तुम्हाला पैसे जमा होतील। आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, कोणत्या बँकेत पैसे जमा होतील आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ती पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। आज 7 ऑगस्ट गुरुवार दिवशी आणि आज दुपारी 1 वाजल्यापासून या रकमेचे वितरण सुरू करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी, आणि सरकारने या 36 जिल्ह्यांचे एक खास नियोजन केलेले आहे। बघा, आता 36 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार यासाठी एक खास नियोजन करण्यात आलेले आहे। सर्वात अगोदर 7 ऑगस्ट म्हणजे आज आणि उद्या 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे 1500 प्लस 1500 म्हणजे 3000 रुपये जमा होणार आहे। विशेष म्हणजे यावेळेस सरकारने एक वेगळा बदल केला आहे। पहिल्या दिवशी म्हणजे आज छोट्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्य दिलेले आहे, म्हणजे 7 ऑगस्टला सर्वात अगोदर जे छोटे जिल्हे असतील महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यांना सर्वात पहिला प्राधान्य दिलेला आहे। सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि उद्या जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे मध्यम आकारचे जे जिल्हे असणार आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि शुक्रवारी मोठ्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। याचे नियोजनमुळे कोणत्याही परिस्थितीत रक्षाबंधनपूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील अशा सरकारचा प्रयत्न आहे। रक्षाबंधन हा आपला पवित्र सण आहे आणि या सणाला तुम्ही साडी खरेदी तुम्हाला साडी खरेदी करण्यासाठी रक्षाबंधनाच्या अगोदर तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला 3000 रुपये 2 महिन्याचे एकत्र देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींनो मागील हप्त्यात जर तुमचा बाकी असेल, बघा आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे।
जर तुमचा मागील हप्ता बाकी असेल, जसं की तुमचा एप्रिलचा हप्ता बाकी असेल, मेचा हप्ता बाकी असेल किंवा जूनचा हप्ता बाकी असेल, त्यासाठी खास व्यवस्था आहे. 8 आणि 9 ऑगस्ट म्हणजे शुक्रवार आणि शनिवार मागील थकबाकीचे हप्ता आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण लक्षात ठेवा 9 तारखेला शनिवार आहे, त्यामुळे बँका बंद असतील. त्यामुळे जर तुमचे पैसे 9 तारखेला जमा झाले तर तुम्ही 11 ऑगस्ट सोमवारी बँकेत जाऊन ते काढू शकता. आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे याची यादी आपण पाहूया. सर्वात अगोदर आपण यादी पाहूया. महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे थोडा वेळ काढून ही महत्त्वाची माहिती ही यादी नक्की ऐकून जा. आज दिनांक 7 ऑगस्ट बुधवार दुपारी 1 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार. जे छोटे 12 जिल्हे आहेत त्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे. ती यादी अशा प्रकारे आहे बघा. सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे तो आहे कोल्हापूर. बघा आता व्यवस्थितपणे ऐका. सर्वात प्रथम जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर, अहिल्यादेवी नगर म्हणजे अहमदनगर ज्यांचं नाव आता बदललेलं आहे. त्यानंतर जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आज दुपारी 1 वाजेनंतर तुमच्या बँकेत पैसे जमा होणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला गुगल पे, फोन पे किंवा बँकेत जाऊन ही रक्कम तुम्ही चेक करू शकता, तपासू शकता. पुन्हा एकदा सांगतो, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यादेवी नगर, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम या यवतमाळ या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या खात्यात आज 3,000 रुपये जमा होणार आहे. आणि उद्या 8 ऑगस्ट गुरुवार म्हणजे मध्यम आकारचे जे जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांना पैसे जमा होणार आहे. याची यादी अशा प्रकारे आहे. आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे याची यादी पाहणं गरजेचं आहे. उद्या सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात येणार आहे? सांगली, सातारा, नंदुरबार, धुळे, गोंदिया, भंडारा, रायगड, पालघर, नांदेड, लातूर, बुलढाणा आणि अमरावती या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्ही आज सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजे 1500 प्लस 1500 3,000 रुपये जमा होणार आहे. शेवटी बघा 8 ऑगस्ट नंतर म्हणजे शुक्रवारी मोठ्या ज्या 12 जिल्हा असणार आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. याची यादी अशा प्रकारे आहे बघा. परवा कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे? पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव आणि अकोला या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला गुरुवारी दिनांक 11 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. रक्षाबंधन हे खास गिफ्ट नक्कीच तुमच्या खात्यात जमा होईल असं राज्य सरकारने माहिती दिलेली आहे. बघा आता महत्त्वाची माहिती पाहूया की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो काही बहिणींना वाटत होतं की यावेळेस हप्ता येईलच आणि त्यासोबतच अन्नपूर्णा योजनेचे 800 रुपये म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील. सरकारने स्पष्ट केलेलं आहे की आता फक्त जुलै आणि ऑगस्टचे 1500 प्लस 1500 रुपये म्हणजे 3,000 रुपये जमा होणार आहे. त्यापैकी बघा त्यापेक्षा 1 रुपये सुद्धा तुम्हाला आता जास्त मिळणार नाही. यासोबतच एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर आलेली आहे. तुम्हाला या 3 दिवसात म्हणजे 7, 8 आणि 9 ऑगस्ट पैकी जर पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला थोडी काळजी करणे गरजेचं आहे. कारण असं होऊ शकतं की तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलेलं असेल. अशा बहिणींना लाडक्या बहिणींनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2,50,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. पण मागील 2-2.5 महिन्यापासून सरकारने 26,37,000 लाडक्या बहिणींना या योजनेपासून बाहेर काढलेला आहे. आता तुम्हाला हा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसत असेल की एवढ्या बहिणी अपात्र कशा झाल्या आहेत. तर या अपात्र बहिणीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही. म्हणून या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा झाले पाहिजे, नाहीतर तुम्ही तात्काळ चेक करून घ्या तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं आहे की नाही. 9 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा झाले नाही तर तुमचं नाव कदाचित या अपात्र बहिणीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं असेल. ज्यांना मागील हप्ते मिळाले नाही म्हणजे एप्रिल, मे किंवा जूनचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी
आता 8, 9 आणि 10 ऑगस्टपर्यंत तुमचे पैसे जमा झाले पाहिजे, नाहीतर तुमची योजना बंद होऊ शकते। त्यामुळे 8 तारखेच्या पैकी जर पैसे जमा झाले तर 11 ऑगस्ट सोमवारी बघा, आता महत्त्वाची माहिती आहे, 11 ऑगस्ट सोमवारी बँकेत जाऊन ते काढून घ्या। कारण आता तुम्ही अपात्र यादीत आहात की नाही हे कसं तुम्हाला तपासायचं आहे बघा। आता ती महत्त्वाची माहिती पाहूया। लाडक्या बहिणींनो, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, जर तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सर्व सरसकट अपात्र ठरले जातील। सरकारने स्पष्ट नियम केला होता की एक कुटुंबात जास्तीत जास्त 2च महिलांना फॉर्म भरता येईल। ज्या कुटुंबांनी हा नियम मोडला त्यांना योजनेतून बाहेर काढलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे 14,298 पुरुषांनी खोटी कागदपत्र बनवून लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे। तर अशा ज्या महिला असतील, अशा जे पुरुष असतील त्यांचा लाभ तर बंद करण्यातच येणार आहे, पण त्यांच्याकडून सरकार ते पैसे सुद्धा वसूल करणार आहे, पैसे बंद करण्यात येणार आहे। जर तुमच्या कुटुंबात अशा प्रकारच्या घडत असेल, म्हणजे तुमच्या नावाने जर तुमच्या कुटुंबात जर कोणी पुरुषांनी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाभही बंद होऊ शकते। तिसरी गोष्ट म्हणजे त्या कुटुंबात बघा, आता तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे का, ज्या महिला असतील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल अशा बहिणींना 3,000 रुपये महिलांना दिले जातात। तर याच्या वेळगल्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद करण्यात येणार आहे। या लाडक्या बहिणींनो, संजय गांधी निराधार योजनेचे 1,500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये दर महिन्याला उचलत, यामुळे सरकारने तब्बल 48 कोटी रुपये नुकसान झालेलं आहे बघा। म्हणून अशा महिलांचे पैसे बंद करण्यात आले आहे। चौथी गोष्ट महत्त्वाची आहे का, ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा 1,10,000 महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे। कारण या योजनेचा नियम असा आहे, लाभार्थ्यांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं आणि शेवटी ज्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे किंवा 4 चाकी वाहन म्हणजे त्यांच्याकडे एक जे 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींना सुद्धा योजनेपासून काढण्यात आलेला आहे। व्यवस्थित वापरण्यासाठी आता 7,000 महिला योजनेतून वळवण्यात आलेला आहे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे। जर तुमच्या वाहनाचे म्हणजे आता नंबर जे प्लेट आहे ती सुद्धा चौकशी होणार आहे। आता तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर काही हरकत नाही, तुम्हाला लाभ दिला जाईल, पण 4 व्हीलर जर असेल तर अशा बहिणी अपात्र ठरू शकतात। लाडक्या बहिणींनो, या सगळ्या गोष्टीमुळे जवळपास 31 लाख महिला या योजनेतून बाहेर गेलेल्या आहेत आणि आता फक्त 2,25,00,000 महिला पात्र राहिलेल्या आहेत। या योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना। पण जर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि तुम्ही कोणत्याही चुकीची माहिती दिलेली नसेल तर घाबरायचं कारण नाही। सरकारने अपात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्फत एक खास प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 100% पैसे मिळतील, पण जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर कदाचित या महिन्यातच हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तुमची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला लाभ मिळू शकते। पडताळणी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत होईल आणि ते तुमच्या घरी येऊन तुमच्या अर्जाची तपासणी करतील। त्यानंतर तुम्हाला लाभ मिळायला हवा की नाही हे ते चेक करणार आहे। अंतिम निर्णय होईल, अतिशय अंतिम निर्णय राहणार आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा आहे, ज्या महिलांनी किंवा पुरुषांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला त्यामुळे त्यांच्याकडून ते पैसे वसूल करण्याचा निर्णय सरकारने लवकरच घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांच्या माध्यमातून याबाबत चर्चा होणार आहे। जर हा निर्णय होईल, आशा झाला आहे की अशा लोकांना 1 रुपया सुद्धा त्यांच्याकडून म्हणजे 1 रुपये त्यांच्याकडून वसूल करावा लागेल असा निर्णय झालेला आहे। कदाचित त्यावर व्याज भरावं लागू शकतं। त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण जे खरं पात्र असतील त्या बहिणींना घाबरायचं काही कारण नाही, पण ज्यांनी खोटी नाटी कागदपत्र जमा करून शासनाची या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना खरोखर त्यांच्याकडून पैसे जमा करावे म्हणजे वसूल करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ
फक्त पात्र महिलांपर्यंत पोचावा आणि योजना पुढील 5 वर्ष अखंड चालावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला सरकारचा दबाव टाकावा लागेल. कारण सरकारने जर तुम्ही सरकारला दबाव टाकला नाही तर तुमची योजना कधी बंद होईल सांगू शकत नाही. सरकारकडे पैसे कमी नाहीत. सरकार हजारो लाखो कोटी रुपये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून खर्च करत असतं. म्हणजे तुम्हाला हक्काचा आवाज उठवावा लागेल. ते म्हणजे बघा, सर्वात अगोदर निवडणुकीच्या वेळेस सरकारने वचन दिलं होतं की तुम्ही आता आम्हाला निवडून दिलं तर आमची जर ताकद वाढवली तर आम्ही 1500 रुपयाचे 2100 रुपये करू, 2100 रुपयाचे 3000 रुपये करू, अगदी 3500 रुपयेपर्यंत लाडक्या बहिणींना रक्कम देऊ असं सरकारने मान्यता केली होती. आता सरकारने 4000 रुपये करायचं होतं ते आता फक्त 1500 रुपये प्रमाणे पैसे दिले जात आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की सरकारने 1500 ऐवजी 2100 रुपये द्यावे हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यावर लिहा की आम्हाला 2100 रुपये हवे आहे. तुम्ही लवकरात लवकर याच्या कमेंटमध्ये लिहा की आम्हाला 2100 रुपये हवे आहे. जितका जास्त कमेंट तुम्ही कराल तितका जास्त दबाव सरकारवर पडेल. आणि विश्वास ठेवा, तुमचे कमेंट आणि लाईक मुळे सरकारला प्रेशर पडतं. त्यामुळे हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये 2100 रुपये नक्की लिहा. आणि तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून सरकारला दबाव पडला पाहिजे आणि पुढच्या महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये प्रमाणे भेटले पाहिजे. सर्वात महत्त्वाची माहिती, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि 3000 रुपये तुम्हाला जमा झाले की नाही. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.